अदृश्य शक्ती राज्य चालवत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणत असतात. तीच शक्ती सध्या राज्य चालवत असल्याचं दिसून येत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आम्हाला मतदान करा, आम्ही निधी देतो असं म्हणत अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना मतदानाचं आवाहन केलं होतं. यावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली होती. मात्र आता अजित पवार यांना निवडणूक आयोगाच्या वतीनं क्लीन चिट देण्यात आली आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी टीका केली. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्यासमोर केवळ 2 पर्याय आहेत. एक म्हणजे नरेंद्र मोदी आणि दुसरे म्हणजे राहुल गांधी. महाराष्ट्रातही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीरनामा घोषित केला, परंतु त्यांचा मूळ जाहीरनामा हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे. केवळ 10 जागांसाठी जाहीरनामा नसतो असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवलाय. यावेळी फडणवीस राजापुरी येथे नारायण राणेंच्या मतदारसंघाला संबोधित करत होते. देशामध्ये हुकुमशाही येता कामा नये, घटनेचे रक्षण झाले पाहिजे. घटना बदलता कामा नये यासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी एकमताने लढत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवणार असल्याचं म्हटलंय. इतकंच नव्हे तर आपण पहिल्यांदा पंजा या चिन्हाला मतदान करणार असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर त्याच हाताला मशाल असल्याचं सांगत त्याच हाताने पुढे तुतारी वाजवणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय. सर्वांनी आमचं वाटोळं केलं, पण लोकशाहीचा हक्क बजावला पाहिजे असं विधान करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडीसह महायुतीवर टीकेची झोड उडवली आहे. या निवडणुकीत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा. निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार नसले तरी पाडण्यातही आपला विजय असेल असं आवाहन त्यांनी मराठा समाज बांधवांना केलंय. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर उमेदवार देण्याचीही घोषणा केली. काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते देखील आता राहुल गांधी समजदार झाले असल्याचं म्हणतात. जर एखाद्याला समजदार होण्यासाठी 52 वर्ष लागत असतील तर यावरूनच त्यांची स्थिती लक्षात येते. या देशातील महिलांची संपत्ती खेचून घेण्याची चर्चा ते करत असतील तर तुम्ही त्यांना काय बोलणार? एखाद्या व्यक्तीला समजदार होण्यासाठी 52 वर्ष लागत असतील तर त्याविषयी मी काय बोलू, असा प्रश्न अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे.